नमस्कार. मी स्वप्नील कैलास हिवरकर, राहणार ममदापूर, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. मी तसं मेकॅनिकल इंजिनियर आहे. जॉब करून शेती पण करतो. 2020 साली मी डाळिंबाची लागवड केली आहे. तर 2020 साली डाळिंबाची लागवड केल्यानंतर मला डाळिंबाचं कुठलंही नॉलेज नव्हतं. त्यावेळेस मी पहिला बार हस्तबार धरला. त्या हस्तबारमध्ये कुठल्याही प्रकार नॉलेज मॅनेजमेंट नसल्यामुळं पहिला प्लॉट हा माझा फेल गेला. फेल म्हणजे तो एकदम 20-30 रुपयाच्या रेंजमध्ये केलेला विकला गेला. तेव्हा असं वाटलं की आपला निर्णय चुकला आहे कुठंतरी. पण त्यानंतर मला माझे दाजी महेश भुजबळ यांनी सांगितलं की बाबा तुमच्या भागात BT गोरे सर यांचं मार्गदर्शन ऑनलाईन ट्रेनिंग असते ती तू एकदा कर. ते ट्रेनिंग मी केल्यानंतर मग मला असं वाटलं की नाही आपण काहीतरी याच्यात करू शकतो. टेक्निकली व्यवस्थित जर केलं मॅनेजमेंट तर आपण याच्यात सक्सेस होऊ शकतो. त्यानंतर मी त्यांची ट्रेनिंग केल्यानंतर 2021 साली मी पाहिलं त्यांच्या ट्रेनिंगनुसार बाग त्यांच्या प्लॅनिंग अंडर खाली धरला. आणि त्यानंतर बाग धरल्यानंतर मला असं भरघोस असं उत्पन्न निघालं 2021 साली पहिल्यांदाच. मग त्यात त्यांचे आयविन आणि न्यूट्रोमिक्स स्लरी असेल किंवा त्यांचं जे पाणीचं मॅनेजमेंट असेल किंवा त्याच्यावरती जे मॅनेजमेंट असेल त्यावरती त्याच्यावर मात करून मी 2021, 20, 21, 22 आणि 23 आणि आता हे 24 असे सलग 4 वर्ष भरघोस असं उत्पन्न आणि मालाला क्वालिटी चकाकी रेट सगळ्या बाबतीत. तर 2020, 21, 22, 23, 24 असे 4 वर्षामध्ये BT गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिंदे सरांच्या कन्सल्टन्सीमध्ये मी 2021, 22, 23 आणि आता चालू वर्ष 24 असे मी भरघोस असं उत्पन्न, मालाची क्वालिटी चकाकी आणि रेटच्या बाबतीत सगळ्यात बाबतीत BT गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस असे उत्पन्न आणि रेट भेटला. माझ्या प्लॉटची साईज BT गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली 500, 550, 600 ते 700 ग्रॅमपर्यंत प्लॉटची साईज झालेली आहे. तसं ते हिमालयाचे हार्वेस्टिंग चालू आहे आपले. तर सरासरी साईज 700 ग्रॅम 600 ग्रॅमपर्यंत आहे. तर तुम्ही हा माल बघू शकता. मला की चकाकी साईज कलर आणि वजन हे एकदम उत्कृष्ट असं भेटलेलं आहे मला. आणि त्यासाठी मला 140 रुपये पर केजी रेट भेटलेला आहे. तर मी माझ्या बागेचं मॅनेजमेंट करायचं जर म्हटलं तर मी जॉब पण बागेचं काम करायचो. जॉब पण आलं बागेत वॉटर काढणे असेल, शेंडे काढणे असेल किंवा ड्रिंचिंग करणे असेल, स्प्रे मारणे असेल, हे मी स्वतः जॉब करून आल्यानंतर रात्री किती टाइम झाला तरी बागेला स्प्रे किंवा मग दुसऱ्या वेळेची वॉटर वगैरे काढणं हे सगळं जॉब बघून हँडल केलं आहे. आणि त्याचं आज मला फळ भेटलं आहे. त्यावेळेस मी ज्या टायमाला ट्रेनिंग केली नव्हती त्याच्या आधी मी जे प्लॉट धरला होता त्या टायमाला खारडा असेल, टिपका असेल, त्यालेच फळ असेल, ह्याच्यामुळे बाग माझा पूर्णपणे फेल गेला. पण ज्यावेळेस ट्रेनिंग केली त्यानंतर समजलं की आपण आपण बागेचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर आपण त्याला व्यवस्थित हँडल करू शकतो. त्याला पाण्याचं मॅनेजमेंट, स्लरी मॅनेजमेंट किंवा स्प्रे मॅनेजमेंट ही ट्रेनिंगमधून शिकलो की स्प्रे मॅनेजमेंट कसं घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण त्याला कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणते स्प्रे घेतले पाहिजे, हे मी ट्रेनिंग केल्यानंतर मला लक्षात आलं की आपलं हे अशा गोष्ट चुकते. आपण पाणी जास्त देतोय त्याच्यामुळे त्याला जास्त स्प्रेड होतो किंवा शेंडे जास्त येते. तर मग आपण त्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं मी ट्रेनिंग केल्यानंतर समजलं की आपलं ह्या अशा गोष्टी चुकत आहे की आपण ह्या जर मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर आपण याच्यातून उत्पन्न मिळू शकतं आपल्याला. ज्या अन्नद्रव्य मॅनेजमेंट म्हटलं तर सगळ्यात बेस्ट स्लरी म्हटलं तर आयविन आणि न्यूट्रोमिक्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपये पर लिटर खर्च येतो पण त्यात फायदा आपला खूप आहे. आपल्याला त्याला एक्स्ट्रा कोणतेही अन्नद्रव्य देण्याची गरज पडत नाही आयविन आणि न्यूट्रोमिक्समुळे. त्यात आपलं मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट वगैरे सगळे असे घटक मिक्स असल्यामुळं ते एक स्लरी सोडले तर आपल्याला झाडाची स्टोरेज कॅपॅसिटी पण वाढते आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आयविन आणि न्यूट्रोमिक्समुळं. आणि खत पाणी असं म्हटलं तर सिलिकॉन DAP, गांडूळ खत, त्याच्यानंतर आपण बेनसल्फ, जेणेकरून झाडात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याचं मॅनेजमेंट करून बेसल डोस केला आहे.
तर मी सगळ्या युवा शेतकरी हेच सांगन की मी स्वतः आम्ही वडील जॉब करून आणि मी स्वतः आणि वडील जॉबला असून आम्ही बीटेक सरांच्या मार्गदर्शन खाली बोरकर असं उत्पन्न काढलेलं आहे. शेती जर आपण प्लॅनिंगने आणि मॅनेजमेंटने जर केली तर माणूस शेतीमध्ये जॉब करून पण माणूस चांगल्या प्रकारे उत्पन्न काढू शकते. जिवंत उदाहरण आज बीटेक सरांमुळे आज आम्ही करू शकलेलो आहे आणि ते साक्षात आलेलं आहे आजच्या ह्याच्यानुसार परिस्थितीत.